नमस्कार, मी अर्पिता. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त हलका-फुलका होणारा आणि खूप सॉफ्ट असा बेसनचा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. फार काही प्रिपरेशन देखील लागत नाही आणि फार काही साहित्यही लागत नाही. झटपट असा हा बेसनचा ढोकळा बनतो. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकता तुम्ही ढोकळा किती सुंदर झालेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. खूप टाईम काय होतं, आपण ढोकळ्यामध्ये हळद टाकल्यानंतर ती वरती येते. तर पाहू शकता तुम्ही ढोकळ्यामध्ये तसं काही झालेलं नाहीये. एकदम सॉफ्ट झालेला आहे. जवळून देखील तुम्ही पाहू शकता. आता माझा ढोकळा फ्लॅट झालेला आहे. का तर मी प्लेटमध्ये स्टीम केलेला आहे. ढोकळा विदाऊट स्टीमर केलेला आहे. कढईमध्ये स्टीम केलेला आहे. प्लेटला देखील चिटकला नाहीये. अख्खा दुसऱ्या प्लेटमध्ये निघाला आहे पाहू शकता तुम्ही. ब्रेक देखील झालेला नाहीये आणि तुटला देखील नाही. आता आपण ढोकळा कसा बनवायचा रेसिपीला स्टार्ट करूया. सगळ्यात प्रथम आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे किंवा एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि चाळण घ्यायची आहे. आता त्यामध्ये 1.5 कप बेसन पीठ घालायचं आहे. हा ढोकळा बनवताना नेहमी तुम्ही पॅकेटमधलंच बेसन यूज करा. 1.5 कप बेसन घ्यायचं आहे. चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही कचरा वगैरे किंवा गुठळ्या काय असतील ते निघून जातील. एकदम सॉफ्ट असं बेसन येईन त्यामधून. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे सगळं बेसन. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. बेसन पीठ चाळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता त्यामध्ये बेसन चाळल्यामुळं हलकं-फुलकं होतं त्यामुळे चाळणं इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चम्मच साखर घालायचं आहे. हळद एकदम थोडीशी घालायची आहे. तुम्ही स्किप केली तरी चालेल, पण एकदम थोडीशी घाला, जास्ती घालू नका. आता त्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे. मी 1 लिंबूचा वापर केलेला आहे. 1 लिंबूचा रस. तुम्ही जर हळद जास्ती घातली तर ढोकळा स्टीम झाल्यानंतर वरची साईड पूर्ण रेड-रेड होईल म्हणून एकदम थोडीशी हळद घाला. नाही घातली तरी चालेल. बेसन पिठाचा कलर येलो असतो म्हणून ढोकळ्याला सुंदर देखील कलर येतो. पण घालायची तर एकदम थोडीशी घाला. सगळा लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. 1 लिंबूचा रस घातला आहे. आता अगोदर अशा प्रकारे कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1.5 कप बेसनसाठी आपल्याला त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. थोडं देखील जास्ती किंवा थोडं देखील कमी घालायचं नाही. बरोबर 1.5 कपला 1 कप पाणी घालायचं आहे. आता 1 कप पाणी घातल्यानंतर सतत मिक्स करत घ्यायचं आहे. त्यामध्ये गुठळ्या राहिला नाही पाहिजे. अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे. बेसन छान मिक्स करून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आता त्यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं आहे. तेल घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपला ढोकळा एकदम कोरडा होईल. तेल घातल्यामुळं ढोकळा कोरडा होत नाही, हलका-फुलका होतो, सॉफ्ट होतो. तेल घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. बॅटरला सुंदर कलर आलेला आहे आणि सुंदर हलकं-फुलकं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आता एक प्लेट घ्यायची आहे, त्याला तेल लावायचं आहे. तुम्ही केकच्या टिनमध्ये देखील बेक करू शकता, पण मला फ्लॅट ढोकळा पाहिजे म्हणून मी प्लेटमध्ये स्टीम करणार आहे.
आता प्लेटला छान सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा चिटकत नाही, थोडा देखील चिटकत नाही. आता तेल लावून झालेलं आहे. आता बॅटरमध्ये खायचा सोडा घालायचा आहे थोडासा. जर तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही इनोचं एक पॅकेट देखील घालू शकता. सोडा घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे बॅटरचा कलर चेंज होत आहे. फ्लफी बॅटर होतंय आपलं तयार. सतत हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे ढोकळ्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आता सोडा टाकल्यानंतर जास्ती टाईम वेस्ट करायचा नाही आहे. गॅसवर अगोदरच एक कढई ठेवायची आहे पाणी टाकून. आता बॅटर लगेच प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. का तर आपण त्यामध्ये सोडा टाकला आहे. तर लवकर पटापट स्टेप करायची आहे. जास्ती टाईम वेस्ट केला तर आपला ढोकळा फुलणार नाही. म्हणून सोडा टाकल्यानंतर पटापट स्टीम करायला ठेवायचं आहे. सगळं बॅटर काढून घेतलं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एका प्लेटमध्ये. अगोदरच मी गॅसवर कढई ठेवली होती पाणी टाकून फास्ट फ्लेमवर. कढई छान गरम झालेली आहे. आता त्यामध्ये हे बॅटर ठेवायचं आहे, ढोकळा घातलेलं. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. आपल्याला ढोकळा 20 मिनिट्स मीडियम फ्लेमवरती कुक करायचा आहे. फास्ट फ्लेमवरती करायचा नाही आहे. आता झाकण ठेवून 20 मिनटं स्टीम करणार आहोत. 20 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही आपला ढोकळा रेडी झालेला आहे. टूथपिक घालून सुद्धा तुम्हाला दाखवते. थोडा देखील ढोकळा चिटकत नाही आहे. क्लीन निघत आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार आहे. आता आपण एक तडका रेडी करणार आहोत. तडका पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे. लांब-लांब चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. लहान मुलांसाठी करत असाल तर स्किप करा. आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साखर घालायची आहे आणि थोडंसं मीठ. आपलं तडका देखील रेडी आहे ढोकळ्यावर घालण्यासाठी. एक बॉईल काढायचा आहे फक्त. आता ढोकळा तुम्ही स्टीम करताना मोठंच भांडं घ्या, नाहीतर तुमचं बॅटर बाहेर देखील निघू शकतं. म्हणून ढोकळ्यापेक्षा थोडंसं भांडं मोठं घ्या. जेवढं बॅटर आहे त्यापेक्षा थोडंसं भांडं मोठं घ्या स्टीम करायच्या टायमिंगला. पाहू शकता ढोकळा आपला रेडी आहे. अगोदर सुरीच्या मदतीने अशा प्रकारे लूज करून घ्यायचे आहे त्याचे साइड्स. इझिली ढोकळा रिमूव्ह होतो. तुम्ही थोडासा गार देखील करून काढू शकता. मी गरमच काढत आहे. पाहू शकता इझिली निघत आहे. म्हणून भरपूर सारं तेल लावायचं आहे बॅटर टाकायच्या आधी. आता दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर ते उलटं करायचं आहे. तुटत नाही म्हणजे ढोकळा आपला. अशा प्रकारे ढोकळा काढून घ्यायचा आहे. ढोकळा काढून घेतला आहे. आता हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या. मी स्क्वेअर शेपमध्ये कट करत आहे. पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल किंवा इझी वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. ढोकळा कट करून झालेला आहे पाहू शकता तुम्ही. आता आपण त्यावर तडका घालणार आहोत. तडक्यामध्ये थोडंसं पाणी जास्तीच घालायचं आहे. अशा प्रकारे तडका सगळीकडनं टाकून घ्यायचा आहे. तडका टाकल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपला झटपट विदाऊट काही प्रिपरेशन ढोकळा रेडी होतो. नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचा ढोकळा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय. थँक यू.